अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला घरात आनंद वाटत नसेल, तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल, सारखा आळस भरल्यासारखं वाटत असेल, पैशांची चिंता असेल, तर आजपासून हे एक काम नक्की सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती, विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असेल, म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो. आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमानता कधीकधी आपल्याला दुःखाचे, संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का? हो. घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा. घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा. पिवळी फळे खा. हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. तसेच मित्रांनो, बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे. पिवळ्या रंगाचे पदार्थांपासून दूर राहावे. असं केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी वाढते, आनंद येतो, समस्या दूर होतात. घरामध्ये आनंदी वातावरण नॅचरलीच तयार होतं. शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेसोबत शुक्रदेवांचाही मानला जातो. या दिवशी पांढरे, लाल, गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. असं केल्याने माणसाला ऐश्वर, सुख, समृद्धी, आनंद प्राप्त होतो. शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ सजवावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी यासोबत भरपूर नवीन पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटीशी रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते, सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तींची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते. जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. मित्रांनो, असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही जेवायला बसताना त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासू नये. पैसा दिवसेंदिवस वाढतच राहील. यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर खायला द्यावे. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. हे सारखंच करायचं नसतं, ठराविक दिवशी तुम्ही हे करू शकता. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात. आपल्याला त्यांचे चांगले शुभ आशीर्वाद देतात. आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एक नक्कीच खायला द्या. याशिवाय असं म्हटलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते. सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे आवश्यक पाहावीत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते. ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळतेच. या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते. यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला देखील जातो. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लावा. कापडात बांधून ते दरवाजावर लटकवा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घराला वास्तुदोष दूर होतील. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याच्या पाण्यात
तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा. कच्ची लस्सी शिंपडा आणि 5 अगरबत्त्या पेटवा. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंदच हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्ध, कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुखशांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांना सामना करावा लागणार नाही. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र, महाभारतातील युद्ध, हिंसक प्राण्यांचे चित्र असेल त्यामुळे सुखसमृद्धीचे कारण बनतात. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो. म्हणूनच आजच ते दूर करा. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते. लक्ष्मी रागावते, घर सोडून जाते. यामुळे पैशाची कमतरता भासू शकते. शक्यतो सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या. लक्ष्मीच्या वेळेला घरातील केरकचरा, घरातील खरकटे सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका. मित्रांनो, कापूर जाळणे. प्रार्थना दरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळलाच पाहिजे. यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा. असं केल्याने घर शांतीत राहते असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून जाते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे मित्रांनो. जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा. तो घराच्या कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही. यामुळे घरात आनंद परत येईल. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मकतेचा भाग आहे. या कोपऱ्यात देवी देवता राहतात. जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजा घर मांडणे अधिक शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे पैशाचे नुकसान दर्शवते. वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही. ज्यात सुखसमृद्धी जास्त काळ टिकत नाही आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करा. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुखसमृद्धीचे कारक मानले जाते. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ, हळद मिसळा. या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगतीची शक्यता वाढवते. दररोज देवाची पूजा करावी. घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडात असला पाहिजेत. अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा, कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असतं. त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. मित्रांनो, असं मानलं जातं की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करा, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न विसरता खायला घाला आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटी भांडे शिल्लक राहणार नाही याची खात्री करा. ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकतो आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकतो. मित्रांनो, अन्नदान करणं पवित्र मानलं जातं. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील. ज्यामुळे धान्य दान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजूंना मदत करणे, यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याने आपले प्रगती होत राहते. आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देताना तेव्हा अधिक महत्त्वाचं होतं ते तुम्हाला पुण्य देतं. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचं, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करतं, अदृश्य दोषांचा नाश करतं, कुटुंबाचं रक्षण करतं. हे दान तुम्हाला संकटातून वाचवतं. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो, तुमच्या भावी पिढ्यांना देखील होतो. जर घरातील कोणतीही मशीन उपकरणं खराब झाली असतील तर दुरुस्त करा. घरात सदोष यंत्र किंवा उपकरणं रद्दी म्हणून ठेवा. बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढतो. घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला ठेवा, कारण असं मानलं जातं की या उपायाने घरात सुखसमृद्धी येते. जेव्हा बँकेत पैसा जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.
मित्रांनो, लाख प्रयत्न करूनही घरात पैसाच थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांची नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पण मित्रांनो, जे करताल ते विश्वासाने श्रद्धेने करा. असं म्हणतात की ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. म्हणून घर नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व उत्तर दिशेला कचरा कधीच ठेवू नये. देवघरात शंख ठेवा. जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असं केल्याने घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. पण जे पण उपाय करताल ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. नक्कीच याचा फरक तुम्हाला पडणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.